नमस्कार मित्रांनो. नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर सुट्ट्या असल्यामुळे मी माझ्या बहिणीकडे आलो सकाळी होतो. सकाळी त्याला वजाबाकी आणि बेरीजचे गणित दिले सोडवण्यासाठी. अभ्यासाला लावलं सकाळी सकाळी. आणि हे आम आणि हे आमचे छोटे महारथी सकाळी सकाळी चढत होते. नंतर यांना टेरेसवर आणून थोडं गप केलं. नंतर हसायला लागला तो. खूपच क्यूट आहे तो. तर जेवण वगैरे करून मी निघालोय शेताकडे बहिणीच्या. पायीच निघालो होतो, जवळच आहे घरापासून 100 ते 200 मीटरच्या अंतरावर. आणि आलोय मी शेतामध्ये. आणि तिथे झाडं लावायचं काम सुरू होतं. मोसंबीच्या कडेने नारळाची झाडे लावायची होती, त्यामुळे मशीनने खड्डे घेणं सुरू होतं. आणि ही आहे विहीर. खूप सारं पाणी आहे ना. आणि हा आहे मोसंबीचा बगीचा. 400 ते 500 झाडे आहेत. त्याच्यानंतर हे आहे ऊसाचं रान. हा आता नवीन लावलेला आहे. आणि हा आहे, याला 1-2 महिने झाले असतील, मला काही सांगता येणार नाही. मोसंबीच्या बागेमध्येच गहू लावलेला आहे, म्हणजे पेरलेला आहे. बघू शकता तुम्ही, खूप छान प्रकारे गहू आहे. हे बघा, इथे झाडे लावायचे आहे नारळाचे. आणि त्याच्यानंतर मी इकडे आलो होतो बाजरीकडे. ही उन्हाळी बाजरी आहे आणि त्याच्या बाजूलाच हरभरा आहे. मेन म्हणजे मी हरभरा खाण्यासाठीच आलो होतो इकडे. हे बघा हरभरा, खूप सारा हरभरा आहे. त्याच्यानंतर हरभरा वगैरे घेतला, खूप सारा हरभरा घेतला. नंतर खूप सारा हरभरा घेतला मी तिथून, कारण खूप दिवसाचा खाल्ला नाही मी, फर्स्ट टाइम आहे खाण्याची. त्यामुळे खूप मोठा घेतला आणि विहिरीकडे निघालोय. हरभरा धुवून वगैरे घेतला मस्त. त्याचा जे आंबट जो असतो तो सगळं निघून जातो. आणि बसलोय मग एका ठिकाणी निवांत. गावाकडे अशीच मजा असते, त्यामुळे गावाकडं खूप येण्याची इच्छा असते. पण काय, त्याच्यानंतर हरभरा संपून वगैरे झाल्यावर गाईला टाकला. हे आहे गाय. गावाकडे आल्यावर हीच मजा असते, तशी शहरामध्ये भेटत नाही. नंतर घरी आल्यावर थोडा फोटोशूट केला. पाटलाची टोपी बघा तुम्ही, कसा आहे रुबाब. त्याच्यानंतर मग मी माझ्या गावाकडे निघालो. भाऊजींनी सोडलं मला पाचोडला. आणि हा आहे टोल, सोलापूर संभाजीनगर हायवे. खूप मोठा टोल आहे हा. आणि त्याच्यानंतर थोडं सामान घेतलं दुकानातून आणि निघालोय घराकडे. तर आलोय गावामध्ये. आणि हे आहे आमच्या महादेवाचं मंदिर, श्री हरेश्वर. आणि आलोय मी माझ्या घरी. हे आहे माझं घर. तुम्हाला याआधी पण दाखवलं आहे मी माझं घर, साधं आणि सिंपल. आई काहीतरी करत होते. मी आल्यावर आईने थोडं जेवण्यासाठी बनवतोय आई, वांग्याचं भरीत. खूप भूक लागली होती. आणि ह्या आमच्या गल्लीतल्या म्हाताऱ्या महिला मंडळ. आणि हे आमच्या गल्लीतले छोटे मुलं, जे आता बघा तुम्ही. तर आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कळवा. आणि हे आमच्या शाळेतलं ग्राउंड आहे, ही आमची शाळा आहे. तर धन्यवाद मित्रांनो, थँक्यू.